नमस्कार. आज आपण एका खूप कॉमन पण कन्फ्युजिंग विषयाबद्दल बोलणार आहोत. इमोशन्स आणि मेंटल हेल्थ. आपण हे दोन्ही शब्द अनेकदा इंटरचेंजेबली वापरतो, पण ॲक्च्युली ते सेम नाही आहेत. आपण सगळेच इमोशन्स एक्सपिरियन्स करतो. हॅपीनेस, अँगर, सॅडनेस, फिअर, एक्साइटमेंट, डिसअपॉइंटमेंट, जेलसी एक्सेट्रा. कधी एखादा दिवस लाईट वाटतो तर कधी त्याच दिवशी अचानक मन हेवी झाल्यासारखं वाटतं. ही सगळी इमोशनल एक्सपिरियन्सेस आहेत. हे सगळे इमोशनल एक्सपिरियन्सेस आहेत. इमोशन्स म्हणजे क्षणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या फिलिंग्स. आज मूड ऑफ आहे, उद्या बेटर वाटू शकतं. आज राग आहे, काही वेळाने तो कमी होतो आणि हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. पण मेंटल हेल्थ म्हणजे काय? मेंटल हेल्थ म्हणजे या सगळ्या इमोशन्समध्येही आपण इंटरनली कसे कोप करतो आणि ओव्हरऑल मनाची स्टेट कशी आहे. इमोशन्स येतात, पण त्या आपल्या डिसिजन्स, रिलेशनशिप्स आणि सेल्फवर्थ पूर्णपणे कंट्रोल करतात का नाही, हे मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे. लेट्स टेक एन एक्झाम्पल घेऊया. एखाद्याला राग येतो, तो इमोशनल रिॲक्शन आहे. एखाद्याला राग येतो, तो त्या व्यक्तीचा इमोशनली रिॲक्ट होण्याचा प्रकार आहे. पण जर तो अँगर सतत टिकून राहतो, लहान गोष्टींवर ट्रिगर होतो आणि नात्यांवर परिणाम करू लागतो, तर तो मेंटल ओव्हरलोड असू शकतो. खूप वेळा आपण म्हणतो आज मूड खराब आहे, पण रियालिटी अशी असते की मूड नाही, मन टायर्ड झालेलं असतं. आणि टायर्ड माइंडसाठी पॉझिटिव्ह राहा हा सोल्युशन नसतो. थिंक पॉझिटिव्ह हे अँकरिंग कधीच नसतं. इमोशन्स एक्सप्रेस करणं खूप सोपं असतं, पण मेंटल स्टेट समजून घेणं थोडं डीपर असतं. म्हणूनच असं दिसतं एखादी व्यक्ती फंक्शनल आहे, काम करते, बोलते, हसते, अगदी व्यवस्थित दिसतं, पण इंटरनली एम्प्टी वाटते. हे इमोशनल नाही आहे, हे मेंटल फटीग असतं. इमोशन्स येणं म्हणजे आपल्यात काही रॉंग आहे असं नाही, पण इमोशन्स सतत सप्रेस झाले, इग्नोर झाले तर ते स्लोली मेंटल स्ट्रेस बनतात. म्हणून हा सिम्पल डिफरन्स लक्षात ठेवा. इमोशन्स म्हणजे आत्ता मला काय वाटतंय आणि मेंटल हेल्थ म्हणजे मी ओव्हरऑल कसा आहे किंवा मी ओव्हरऑल कशी आहे. गुड मेंटल हेल्थ म्हणजे ऑलवेज हॅपी असणं असं नाही, ऑलवेज थिंकिंग इन पॉझिटिव्ह नेचर बिलकुल नाही. त्याचा अर्थ इतकाच, सॅडनेस आलं तरी आपण कम्प्लिटली ब्रेक होणार नाही, झालोच तरी पुन्हा पूर्ववत होऊ. स्ट्रेस आला तरी आपण स्वतःला हरवत नाही. सो आपण इमोशन्स कंट्रोल करायला सांगत नाही, आपण इमोशन्स टाळायला पण सांगत नाही. सप्रेस तर बिलकुल करायचे नाहीत, कारण आजचं इमोशनल सप्रेशन उद्याचं फिजिकल हेल्थ इश्यूजचं कारण नक्कीच बनू शकतं. म्हणून आपण फक्त इमोशन्सना अंडरस्टँड करायचं असतं. जे अंडरस्टँड होतं ते बर्डन कधीच राहत नाही. सो नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सायन्स दॅट माइंड इज टायर्ड, जे आपण रोज नॉर्मल समजून इग्नोर करतो. दॅट वी विल अंडरस्टँड. तोपर्यंत आज फक्त एवढंच लक्षात ठेवा, इमोशन्स येतात आणि जातात. मेंटल हेल्थला अवेअरनेस लागतो. थँक्यू.